महाराष्ट्रात मागील 24 तासात मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळला। मराठवाड्यात 60 किलोमीटर प्रति तास वेगानं वादळी वारे वाहिल्यानं अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली। आज सकाळी मुंबई आणि उपनगरात हलक्या पावसानं हजेरी लावली, तर ठाण्यात मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। दरम्यान आता कोणकोणत्या जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे, कोणकोणत्या भागात अवकाळी धुमाकूळ घालणार आहे, तेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक घाट परिसर, अहिल्यानगर, पुणे घाटमाथा, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना आजपासून पुढील 4 दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवलाय। हवामान विभागानं 60 किलोमीटर प्रति तास वेगानं वारं वाहण्याची आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता व्यक्त केली आहे। शेतकरी आणि नागरिकांना सावध राहण्याचा इशारा देखील देण्यात आलाय। अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आणि छत्री बाळगण्याचे आवाहन करण्यात आलंय। मुंबईत आज कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 29 अंश सेल्सिअस राहील, तर वाऱ्यांचा वेग 30 किलोमीटर प्रति तास असेल। नवी मुंबईत अंशतः ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता आहे। पालघरमध्येही येलो अलर्ट लागू करण्यात आला असून कमाल तापमान 33 अंश आणि किमान 26 अंश सेल्सिअस राहील। वीकेंडला पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। पुण्यासह ठाण्यात पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पुढील 3 दिवस हलक्या पावसाची नोंद होईल। राज्यातील किमान तापमानात बदल अपेक्षित नाहीयेत। हवामान विभागानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय। विशेषतः घाटमाथा आणि ग्रामीण भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। दरम्यान आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची स्थिती कशी आहे, कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा। चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे पावसाचे जे काही अपडेट्स असतील, कोणत्या जिल्ह्यात काय आहे पावसाची परिस्थिती, ती देखील तुम्हाला लवकरात लवकर कळेल।